मंत्री नितेश राणेंना एरवी भाषणांमधून किंवा हिंदू मोर्चांमधून आक्रमक झाल्याचं पाहिलंय, पण काल त्यांनी कणकवलीमध्ये थेट मटका अड्ड्यावरच धाड टाकली आणि पोलिसांना दमही दिला. पण पुढच्या 2च तासात आरोपी सुटले. पाहूया. मंत्री नितेश राणेंनी थेट कणकवलीमधल्या मटका अड्ड्यावर धाड टाकली. 4 महिन्यांआधी पोलिसांना सांगून सुद्धा मटका बुक्की महादेव घेवारे याचा अड्डा सुरू होता. नितेश राणे यांनी धाड टाकली. त्यावेळेला मंत्री नितेश राणे आल्याचं पाहून मटका चालवणाऱ्यांची पळापळी झाली. काय चाललंय स्वतःच्या तोंडाने बोल. मस्ती चालली आहे. माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? काय लिहितो तू? काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना. काय चाललंय सांग तरी. जुगार आकडे लिहितायत ना? कोणाच्या ऐकाने लिहिताय? कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय? काय चाललंय हे? काय रे? काय शेवट? काय हे जो आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही? धाड पडताच घेवाऱ्याचा मटका अड्डा उघडा पडला. टेबलावर पैशांची बंडलं आणि मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठ्यांचा गठ्ठा सुद्धा सापडला. इतकंच काय, इथली गादी, पॅन्ट आणि शर्ट मध्ये सुद्धा पैसे सापडले. काय चाललंय बघा आमच्या सिंधुदुर्गात. आल्याला बोललेलो, सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला. हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला. कशाला चाललंय? मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही आहे. पण अवघ्या 2 तासातच या आरोपींना टेबल जामीन सुद्धा मिळाला. निश्चित ही कारवाई कशासाठी होती असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेमध्ये आणि आमच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि अशा कारवाई असताना ते सुटणार नाही कसं असं बघावं. परंतु हे 2 तासात सुटले तर लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे संशय मनात येतात आणि त्यामुळे या संशयाकडे तुमच्याकडे सुई न जाता त्यामधनं लोकांचं निरसन झालं पाहिजे आणि अशा कारवाया पुन्हा पुन्हा झाल्या पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे. परंतु ह्या कारवाई होताना 2 तासात ते सुटलेच कसे हा आमचा पहिला प्रश्न आहे. आरोपी 2 तासातच सुटल्यामुळे नितेश राणेंनी आणखी संताप व्यक्त केला. मटकावाल्यांना वाचवलं तर सोडणार नाही असा इशारा नितेश राणेंनी पोलिसांना दिला. पोलिसांना सांगून सुद्धा मटक्याचे अड्डे बंद होत नाहीत. उलट पोलिसांनी 1 लाखाऐवजी 2 लाख हप्ता केला असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. या अंमली पदार्थ, मटका, जुगार आणि या सगळ्यांमुळे आमच्या मुलांचं तुम्हाला भविष्यात खराब करायचं असेल तर मग मी सोडणार नाही, कोणालाच सोडणार नाही. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भविष्यावर कोणीही अगर खेळलं तर मग सामना माझ्याशी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन, त्या व्यक्तीबद्दल मी कणकवली पोलीस स्टेशनला 4 महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा व्यक्ती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो, ह्या गोष्टी बंद करा. काही झालेलं नाही. उलट मी बोलल्यानंतर 1 लाखाचे 2 लाख करून घेतले. मंत्री नितेश राणेंना याआधी हिंदू मोर्चामध्ये आक्रमकतेनं बोलताना पाहिलं. पण अशा प्रकारे मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकून नितेश राणेंनी अवैध धंदे करणाऱ्यांचे आणि पोलिसांचेही धाबे दणाणून सोडले. आनंद पाताडे, TV9 मराठी, कणकवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.